हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा वार आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे हा। आणि इथे ना 5:30ची वेळ आहे। मी पूजा मांडणी करून घेतली आणि ताईंनो मला ना देवीचा मुखवटा घ्यायचा होता, पण आहे ना मला पाहिजे तसा मुखवटा भेटला नाही। म्हणजे अगदी कापडी असा साधा होता आणि तो मला घ्यायचा नव्हता। म्हटलं घ्यायचा तर चांगल्यातलाच घेऊ, तर तो भेटला नाही। मग मी ना साधीच अशी पूजा मांडणी करून घेतली। कसं आहे, ही पूजा मांडणीची तयारी ना आधीच करायची असते, पण मी आधी केली नाही। तर जाऊ दे, आता मी नेक्स्ट गुरुवारी भेटतो का नाही बघेल, आणि नाही भेटला तर मग पुढच्या वर्षी तरी ना आधीच आणून ठेवेल। तर पूजा वगैरे झाली, माझी आरती करून झाली आणि इकडे ना मी नैवेद्याची तयारी करतेय। तर स्वयंपाकासाठी ना आज स्वयंपाक करते, चपात्या लाटून घेते, डाळीचं कुकर शिजलंय आणि मेथीची भाजी बनवणार आहे नैवेद्यासाठी। डाळ भात मेथीची भाजी असा नैवेद्य असणार आहे आजचा। जास्त असं गोड वगैरे काय आज बनवणार नाही, कारण पण नको म्हटले गोडला, त्यामुळे म्हटलं गोड म्हणून आहे ना गुळाचा नैवेद्य ठेवू। तर इथे ना ताईंनो मी पोळ्या लाटून घेतल्या, डाळीला फोडणी दिली आणि मला मेथीची भाजी टाकायची ना तेवढ्यातच लाईट गेली। तर मग लाईट आहे ना सगळ्यांची गेली नव्हती, तर आमच्या मेन मीटर आहे ना त्या मेन मीटर मधले ना जो स्विच असतो ना ऑन ऑफचा, तो ऑफ होऊन गेला होता। म्हणजे आपोआप तो ऑफ होऊन जातो, म्हणजे लोड वगैरे आल्यावरती, आणि तो ऑफ झाला। आम्हाला वाटलं लाईट गेली का, तर मग मी ना भाजी बनवून घेतली, नैवेद्य पण दाखवून घेतला, त्याचा काहीच व्हिडिओ शूट केला नाही। तर म्हटलं लाईट जेव्हा येईल तेव्हा येईल, तर म्हणजे पुढचं काम नको पेंडिंग राहिला, त्यामुळे सगळं करून घेतलं, जेवण वगैरे झाले। आणि मग नंतर लक्षात आलं की अरे म्हणजे स्विच बंद होता, तर त्यामुळे ना पुढे नंतरचा काहीच व्हिडिओ शूट घेतला नाही। जेवढा व्हिडिओ शूट घेतलाय तेवढा तुमच्याशी शेअर करते। मी इथं बनवते वरण, आणि आज तुरीच्याच डाळीचं वरण बनवणार आहे मी। तर मस्त मिरची लसूण आहे ना परतून घेतली, टोमॅटो पण छान असा परतून घेतला आणि त्यात शिजलेली डाळ टाकली। डाळ आहे ना आम्हाला जास्त शिजलेली अशी आवडते, आणि मी ना कधी पण गरम पाण्याचा वापर करत असते, त्यामुळे ना डाळ चवदार होती। त्यानंतर इकडे ना भाताला पण भात शिजायला ठेवला। तर ना मी कसं म्हणजे 1 वाटी तांदूळ घेतला तर 2 वाटी पाणी असं घेत असते, आणि ते माझा अंदाज ठरलेला आहे, त्यामुळे भात पण आहे ना अगदी मापातच होतो। आपण कसं कधी कधी भात खूप जास्त होऊन जातो, तर आपण आहे ना असं माप करून घ्यायचं कसलं तरी, जेणेकरून आहे ना मग असं खूप असं वाया पण जात नाही आपलं दुसऱ्या दिवशी। कारण आहे ना शिळं खायचा खूप कंटाळा येतो, मग ते शिळं खावायला लागू नये ना, म्हणून अगदी मापातच कुठलंही म्हणजे जेवण बनवायचं। बनवताना मी स्वयंपाक बनवत होते ना तेव्हा बघा रोहिणी किती पसारा केला, आणि तिचं आहे ना असंच पसारा करून खेळायचं काम चालू असतं। तर ताईंनो हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट घेते। सर्वांना गुड मॉर्निंग, वार आहे शुक्रवार, वाजले आहेत 5:45। इथं मी ना उठले आणि पाणी गरम करायला ठेवलं आंघोळीसाठी। आज थोडा उठण्यासाठी उशीरच झाला, एरवी तर मी ना जसं पारायण सुरू झालं तशी ना 4:30ला उठते, लई तर लई 4:45 पर्यंत उठून जाते, जेणेकरून माझे आंघोळ होऊन आणि स्वामीचरित्र वाचून होऊन जातं 7 पर्यंत। पण आज उशीर झाला, त्यामुळे फक्त म्हटलं आपली उत्तर पूजा करून घेऊ। कालची गुरुवारची पूजा मांडलेली होती, तर आजचं शुक्रवार उत्तर पूजा करतेय मी। आणि इथे ना आधी ना सर्व देवांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि आधी दिवा लावून घेतला, कारण कुठली म्हणजे गोष्ट करताना आपण अग्नीच्या साक्षीने करतो ना, त्यामुळे दिवा आधी लावून घेतला, हळदी कुंकू लावून घेतला। आणि आता ना फुलं वगैरे सर्व एका ताटात काढून घेतेय। फुलं कसं मला ना जास्तच भेटले होते या गुरुवारी, एवढे फुलं नाही तर भेटत नाही। झेंडू, शेवंती आणि गुलाब पण भेटला होता, पण गुलाब आहे ना रुईने खेळायला घेतला, आणि इथे ना सर्व पूजा मी अशी काढून घेतेय। तर आज आहे ना स्वामीचरित्राचं पारायण मी ना दुपारून करणार आहे, सकाळी काही जमणार नाही, कारण कसं वाचायचं म्हटलं तर 1 तासाचा वेळ निघून जातो, आणि एवढा 1 तास आहे ना आता नव्हता माझ्याकडे, कारण माझी आंघोळ होईपर्यंत वाजले होते 6:30। तर म्हटलं 6:30 वाजले, फक्त आज आहे ना कपडे वगैरे लवकर धुवून घेऊ म्हटलं, जेणेकरून आहे ना पुढचं काम मग लवकर आवरतं आणि आपल्याला मग पूजेसाठी वेळ देता येतो। तर मी इथे ना सर्व पूजा काढून घेतली, खालची रांगोळी वगैरे सर्व झाडून घेतलं, आणि ना सर्व देवांना अंघोळ घालून घेतेय, देव न्हाणून घेतेय थोडक्यात असं म्हणू शकतो आपण। तर इथे ना देव न्हाणून घेतले आणि आसनावरती त्यांना विराजमान केलं। त्यानंतर गणपती गायीची पूजा पण करून घेतली। गणपती आणि गाय आहे माझ्याकडं। तर एका ताईंची कमेंट होती मागे की ताई तुमच्या देवाऱ्यामध्ये गाय आहे,
तर म्हणजे तुमच्या देवाऱ्यात पहिल्यापासून गाय होती का? तर नाही ताई, गाय पहिल्यापासून नव्हती. आमच्या आत्या आहे ना यात्रेला म्हणजे 2 धामाला गेल्या होत्या ना, तेव्हा त्यांनी तिकडून ती गाय आणली होती एक भेट म्हणून, आणि त्याच गायची मी देवाऱ्यात पूजा करते. आणि सकाळी सकाळी गायची पूजा केलेली कधी पण चांगली असते. सकाळी सकाळी नाही, दिवसभरात कधीही, पण मग गायची पूजा केलेली कधीही चांगली असते. त्यामुळे ना इथं गायची पूजा होऊन जाती माझी पूजेमध्ये. गणपतीची पूजा करून घेतली आणि दिवा आधी लावून घेतला होता. तर बऱ्याच ताईंना माहिती नसेल, म्हणजे आपण काय चुकी करतो, तर दिवा आहे ना म्हणजे सर्व पूजा वगैरे झाली की मग लावतो. पण मला एका ताईंनी सांगितलं होतं की दिवा आहे ना आधी लावायचा, कारण कोणतीही गोष्ट आहे ना आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे दिवा आधी लावून घ्यायचा आणि मग बाकीची पूजा करायची. तर ताईंनो माझी पूजा वगैरे झाली आणि एक 6:45 वाजले होते. तर म्हटलं तोपर्यंत आहे ना जेवढे कपडे आहेत तेवढे धुवून घेऊ. कपडे तर काही जास्त नव्हते, म्हणजे अहोंची आणि रुईची आंघोळ झालेली नव्हती, फक्त माझीच आंघोळ झालेली होती. आणि जे रुईचे शाळेचे ड्रेस होता ना तो म्हटलं तेवढे धुवून घेऊ, कारण कसं सकाळी सकाळी कपडे जर होऊन गेले ना मग तेवढंच काम कमी होतं आणि आपल्याला आहे ना दुपारी मग वेळ पण स्वतःसाठी देता येतो, आपल्या पूजेसाठी देता येईल. तर मी ते ना कपडे धुण्यासाठी ना दगडच आहे माझ्याकडं. दगडावर कसं घसरे देऊन कपडे व्यवस्थित निघतात, आणि माझं तर असं आहे घसरा दिल्याशिवाय ना कपडाच निघत नाही. मला फरशीवरती ना अजिबात जमत नाही कपडे धुवायला. तर हा दगड आहे ना मी गावाकडून घेऊन आले होते. म्हणजे जेव्हा आम्ही इथं नवीन नवीन राहायला आलो तेव्हा नव्हता माझ्याकडे दगड, पण तिथं आहे ना बाहेर शेजारच्या मावशींचाच एक दगड होता, त्याच्यावरच धुवायचे मी धुणं. पण नंतर आहे ना मी गावाकडून दगड घेऊन आले. मग त्यानंतर धुणं वगैरे झालं आणि इथं आहे ना मी आता हरभऱ्याची जी लपथपीत भाजी असते ना ती करणार आहे मी आज. तर त्याच्यासाठी मसाला भाजून घेतेय. तर खोबरं आहे ना तेल टाकून चांगलं भाजून घेतलं, आधी लसूण पण भाजून घेतला होता. तर आहे ना हरभरे पण आधी उकडून घेतले. इथं आहे ना शेजारी अहोंचं पाणी पण तापलंय, तर मी गॅस बंद केला, कारण आहे ना पाणी खूप लवकर उकळतं आता जसं नवीन गॅस आणला ना तेव्हापासून. तर अहोंना म्हटलं पाणी घ्या उतरून तुमचं. त्यानंतर मी इकडे ना मस्त असं कांदा पण टाकलाय उभा कापून, जो की छान असा परतून घ्यायचा आहे मला. आणि चांगला लालसर परतला की मग भाजीला चव पण छान येते. त्यातच थोडासा आहे ना टोमॅटो पण कापून टाकला, टोमॅटो पण चांगला असा परतून घेते. आणि ही भाजी ना ताई डब्याला पण देता येते आपल्याला, आणि घरी पण खायला खूप छान लागती. तर हरभरे ना मी आधीच उकडून घेतले होते 5 ते 6 शिट्ट्या काढून. तर जे वाटण होतं ते सर्व दळून घेतलं मी, आणि त्यातच आहे ना थोडेसे हरभरे टाकून ते पण दळून घेतलं. थोडे हरभरे टाकल्याने काय होतं तर भाजीला आहे ना थोडासा घट्टपणा येतो, त्यामुळे हरभरे टाकत असते. इकडे कढईमध्ये तेल टाकलं, तेलात जिरे मोहरी टाकली, जो काळा मसाला होता माझ्याकडे 1-2 प्रकारचे ते काळे मसाले टाकून घेतले. आणि आपण जे वाटण बनवलंय ना ते मस्त असं परतून घेतेय. या वाटणामुळे ना भाजीला खरंच खूप छान अशी चव येते. आणि जे शिजलेले हरभरे ना ते टाकून घेतले. तर इथं बघा माझी भाजी अशी छान तयार झाली आहे. आणि अशी भाजी ना आम्हाला सर्वांना आवडते, म्हणजे रुईला झालं, अहोंना झालं, मला झालं. आणि इकडे ना मी रुईसाठी थोडेसे उकडलेले हरभरे पण काढून ठेवले होते तिला डब्याला देण्यासाठी. तर चला ताईनो हा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला तर लाईक करा. बाय.